करतो. दोन पोर आहे तिथे. आता कॅमेरा सेट केला आपण. आज लॉंग मारू. एक रनिंग चालूच त्याची. हाय गुड मॉर्निंग. आज आहे 730 दिवस चालेंचा 416वा दिवस आहे. तर चला आज आहे संडे. आता ग्राउंड पण निघू आता आपण, कारण आज पण नाही येणार. संडे आज सगळ्यांना सुट्टी आहे. कंपनीवाले, ग्राउंडवाले सगळ्या सुट्टी. आपलं कंटिन्यू आहे. उलट आज आपल्याला ते ग्राउंड यूज करायला भेटतं, त्याच्यामुळे आपण एक्स्ट्रा प्रॅक्टिस करतो. चला आज सुद्धा करत नाही, तर आज लॉंग करू ग्राउंडवर. त्या ग्राउंडच्या मध्ये आलो होतो आपण प्लॉटिंगवर. इकडे काय लाईट चालू नाही, म्हणजे कोण आलं नाही अजून. तर आपले 6 वाजले. डेलीचा टाइम. आता काय करू आपण, आपल्या पहिल्या जागेवर जाऊन वॉर्मअप करू आणि इकडे आल्यावर डायरेक्ट मग इकडे राऊंड मारू आपण. तर लवकर जाऊ, आज लवकर करू, कारण की असं पण कोणी येत नाही आज. पण सगळ्यात मेन गोष्ट सांगतो, प्रॅक्टिस सगळ्यात मेन गोष्ट आहे. तुम्हाला कोण बघू न बघू, ज्याची प्रॅक्टिस आहे. आता मी पोलीस भरतीचं बघितलं, आपलं इंस्टावर DM मेसेज येते की स्पीड येत नाही रनिंग मध्ये, काय करायचं. 15 तारखेला ग्राउंड आहे, 12 तारखेला ग्राउंड आहे, 10 दिवस बाकी आहे, 15 दिवस बाकी आहे. पण एक गोष्ट आहे, वर्षभर जर तुम्ही जर प्रॅक्टिस नसेल केली तर 10-15 दिवसात काही होणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण की पोरं लगेच करायला पाहिजे. ते असं प्रॅक्टिस आहे, ती लगेच होत नाही. कारण की मग ते अभ्यास पण थोडी आज लगे 10-20 पानं वाचले तर डोक्यात येऊन गेलं, तर मग अभ्यास पण असा आहे, वर्षभर केलं तर 2-4 दिवसांनी फरक पडत नाही, आणि 2-4 दिवस वर्षभर नाही केलं ना तर 2-4 दिवसांनी काय फरक पडत नाही. ही मेन गोष्ट लक्षात ठेवा. कधी पण महिन्याशिवाय ऑप्शन नाही. पण हर एक दिवस आपलं 100% एनर्जी लावून लागते. तर कारण तर लास्ट दिवस आहे. आज फोन केला, आज उद्यापासून क्लिअर येतो म्हणे. तर बरं बघू, एकच सिंगल लाईट लावेल बा. त्याचा आहे का नाही गेला. आपण पहिले काय करू, लाईट लावू, त्याच्यानंतर वॉर्मअप करू, मग आपला वर्कआउट आजची दिवसचा लॉंगचा काय ते चालू करू. चला. तर आता इथून पुढं थंडी जर गेली तर गरम होतंय. आज घड्याळ विसरली, आज टाइम लावायला. आज मेन गरज होती टायमिंगची, कारण प्रत्येक राऊंड आपल्याला हे करता येतो, काउंट करता येतो. तर आज ग्राउंडवर कोणीच नाही तिथं, तर आता काय करू, वॉर्मअप करू आपण इथं, मग तिकडे जाऊ. तर चला.
तर चला तर हप्त्यातून एक दिवस तरी लॉंग पाहिजे. लॉंग असलं ना आपली स्ट्रेंथ पॉवर कळते आपल्याला काय आहे काय नाही. त्याच्यानंतर आपलं स्टॅमिना वाढतो, इंड्युरन्स वाढतो लॉंग रनिंगने. तर आणि बॉडी स्ट्रेंथ पॉवर वाढते म्हणजे कंटिन्यू किती आणि भीती निघून जाते आपली. म्हणजे 1600 मीटर 5 किलोमीटर जे असतं ना कंटिन्यू जास्त पळलं ना तर आपल्याला कॉन्फिडन्स येतो. तर हप्त्यातून एकदा तरी लॉंग करायला पाहिजे. लॉंग म्हणजे कसं स्टार्टिंग ते एंडिंग स्पीड सेम ठेवा, एकाच रिदमनी चालत जा आणि त्याच्यामध्ये काहीतरी डेव्हलप करत जा. स्वतःहून काहीतरी डेव्हलप करायचं. असा पाय टाकलात का होईल, अशी अशी टेक्निक लावलं का होईल. म्हणजे हे दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा ज्याची त्याची स्टाईल असती रनिंग करायची आणि जसं त्याचं सिस्टम ज्याला त्यालाच कळत असतं. आता मी वेगळ्या पद्धतीने पळतो, तुम्हाला तशाच पद्धतीने पळायला नाही जमणार तसं, कारण तुमची प्रॅक्टिस वेगळी असते. त्याच्यामुळं लॉंग रनिंग मध्येच तुम्हाला रिसर्च करता येतो. त्याच्यामुळे लॉंग रनिंग सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यात तुम्हाला पाय कसं टाकायचा, स्ट्राईक कसं टाकायची, कुठं स्पीड लावायची, कुठं चढ आलात कसं करायचं, उतार आलात कसं करायचं, ह्या गोष्टी लक्ष ठेवायच्या. तर चला आता काय करू, आज तिकडच्या ग्राउंडवर जाऊ आपण. अंधार असतो आपल्या इथं, उजेड आहे, तर सामान बघा. तर चला जाऊ. 2 पोर आहे तिथं. आता कॅमेरा सेट केला आपण, तर आज लॉंग मारू. एक रनिंग चालूच त्याची. आता ग्राउंड आहे, कॅमेरा इथं सेट करू आपण. आता कॅप्चर झालं पाहिजे तिथून एवढं पूर्ण. इथं कॅप्चर मायनस घेतलं. येत नाही राव पूर्ण. या लेवल नाही आता.
आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर आपण केलं 5 किलोमीटर जॉगिंग केली आज आपण. एकदम स्लो सेम स्पेसवर केला रनिंग. तर कधी पण जॉगिंग आणि कधी करायची माहिती का लॉंग रनिंग एकदम सेम ह्याच्याने करायचं का म्हणजे त्याला स्पीडनी. म्हणजे तुम्ही जर सेम स्पीड आली स्टार्टिंग ते एंडिंग म्हणजे तुम्हाला पूर्ण तुमच्या रनिंगवर कंट्रोल आहे आणि तुमच्या बॉडीवर कंट्रोल आहे. ह्या दोन गोष्टी जर शिकल्या तर बरोबर तुम्हाला कोणताही इव्हेंट असू काय असू सगळं मॅनेजमेंट जमून जातं. आणि सगळ्यात रनिंगमध्ये सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे स्टॅमिना पण लागतो, स्पीड पण लागते. सगळ्यात मेन गोष्ट आहे मॅनेजमेंट ज्याला जमलं कधी काय लावायचं, कधी एनर्जी लावायची, कधी नाही लावायची, तोच हे भरती आणि ह्याचं म्हणजे टार्गेट कम्प्लीट करू शकतो म्हणजे ठरवलेल्या टाईमवर. त्याच्यामुळे मला मॅनेजमेंट सगळ्यात मेन गोष्ट आहे. ओव्हरऑल हाच प्रॉब्लेम येतो. तर चला आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. तर चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आज आपण केलं जॉगिंग केली 5 किलोमीटर. आणि तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, आता एक तुम्हाला सांगितलं ते आता आपल्यासोबत एक ग्राउंडवर पोरगं होतं. त्याने काय केलं आपल्यासोबत 3-1 किलोमीटर जॉगिंग केली. पण त्याच्यानंतर काय केलं एक राऊंड वॉकिंग मारला फक्त बस. आणि त्याच्यात अर्धा राऊंड पळत मारला जोरात. मग त्याच्यानंतर काय केलं उभं राहिले चालले गेले डायरेक्ट. तर ही गोष्ट बिगनर लोक सगळ्यात जास्त ही चुकी करते माहिती आहे का, कारण वॉर्मअपचं स्ट्रेचिंगचं माहीतच नसतं. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला लॉंग लाईफ जर आपलं रनिंग करायची असली आणि लॉंग टाइम टिकायचं असलं तर रिकव्हरीवर सगळ्यात मेन गोष्ट लक्ष द्या. भले वर्कआउट तुम्ही कमी करा, रिकव्हरी सगळ्यात मेन गोष्ट आहे. रिकव्हरी जेवढी केली तेवढं उद्यासाठी तुम्ही तयार राहता रनिंग करण्यासाठी. ही मेन गोष्ट आहे. त्याच्यामुळे रनिंगच्या आधी वॉर्मअप आणि रनिंगच्या नंतर स्ट्रेचिंग कंपल्सरी आहे. कंपल्सरी हे जर नाही केलं तर तुम्ही जास्त दिवस रनिंगच्या इव्हेंटमध्ये टिकू शकत नाही. तुम्हाला एक तर मेजर इंजरी होऊन जाईल. ही मेन प्रॉब्लेम आहे. बिगनर पोरांचा डीएम येतो आपल्याला हेच गोष्टीमुळे येतो की पेन होतो, शिन पेन होऊ राहिला, हिल पेन होऊ राहिला, नी पेन होऊ राहिला, काय करायचं काय नाही. ह्या छोट्या छोट्या चुक्या जर तुम्ही हे केल्या ना तर मोठी एक दिवस इंजरी नक्की होणार तुम्हाला. त्याच्यामुळे रिकव्हरीवर लक्ष द्या आणि फमरोल करा. हा म्हणतो फमरोल येतो 300-400 रुपयाला. हा जुगाड मधला आपला 10 रुपयाचा. पण एक इफेक्ट दोन्ही सेमच देते. इफेक्टशी मतलब आहे आपल्याला. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. डेली वर्कआउट करा, डेली चांगलं खा. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.